नमस्कार म्हणजे शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण आहेत ना 4 वाजलेत आणि आपण जरा संगमेश्वरला चाललो आहे. मी सीड आहे आणि इकडे अंक आहे. बाकीची मंडळी सगळी आराम करते, झोपले आहेत निवांत. तर ॲक्च्युली आमचं काम असं आहे, जरा CNG भरायचं आहे. म्हणजे काय झालं माहिती आहे का, या 24, 25, 26ला भरपूर जणं गावाला फिरायला वगैरे निघालेत. त्यामुळे CNGचा तुटवडा होता ना. जाताना पण आम्ही काय केलेलं, पेट्रोल गाडी नेलेली मस्त, कारण CNGला भरपूर लाईन होती. आता पण नाही भेटलं तर जास्त जास्त नाही. आज ट्राय मारतोय. कसं संगमेश्वरला डिंगनीमध्ये कसं ऑनलाईन CNG अवेलेबल असतो, तर आपण डायरेक्टली तिकडेच जाऊ. त्याच्यानंतर संगमेश्वरला थोडंसं काहीतरी शॉपिंग वगैरे करू आणि त्याच्यानंतर थोडंसं घरचं सामान वगैरे न्यायचं आहे, चिकन वगैरे पण न्यायचं आहे, ते नेऊ आणि मग घरी. संगमेश्वरला जाता जाता आपण इकडे कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहे. सुंदर मंदिर आहे. जर संगमेश्वरला येत आहे तर कसब्याजवळ हे कर्णेश्वर आणि संगमेश्वर मंदिर प्लस सरदेसाईंचा वाडा जवळच आहे. चला, मुंबई गोवा हायवेला आलेला आहे. तर इकडे या बाजूला संगमेश्वर आणि या बाजूला आता मुंबई. चला रिटर्न. तर इथून ॲक्च्युली आपण का चाललो आहे, तर हा जो शास्त्री पूल आहे, शास्त्री पूलच्या इथून आहे ना पुढे लेफ्ट घेतला की मग डिंगनीला रोड जातो, जो की गणपतीपुळेला शॉर्टकट आहे. तर त्या डिंगनी रोडलाच आहे ना CNGचं ऑनलाईन सर्व्हिस आहे. तर आता तिकडेच जाऊया, जरा CNG वगैरे भरूया गाडीमध्ये. मिळतो आहे काय बघूया. गाड्या तर भरपूर येतात त्या रोडने, इकडे पण गर्दी असणे शक्यता आहे. चढण आहे ना, नवीन येतात ना, त्यांना ते चढायला जमत नाही गाड्या. नाच काम झालं आहे. नवीन असाल ना तर अशा रोडला जरा गाड्या सावकाश चालवायच्या. चल गे, बघ कसा आणतोय. चला बाबा, नशीब चांगलं आहे. 6-7 गाड्या आहेत आणि 6-7 गाड्या म्हणजे अर्धा तासाच्या आतमध्ये आपलं काम झालं पाहिजे. कमी ना स्पीड, ह्याचा प्रेशर चांगला आहे ना. ऑनलाईन आहे वगैरे, टेन्शन नाही. पण का ते त्यांचं पण असतं ना चालू. ते रिक्षावाले डायरेक्ट जातात ना, त्यांना एक हे असतं ना, मोबा असते, प्राधान्य. गावकरी हो. आम्हाला वाटलेलं मोठी लाईन लागेल, कारण काल वैतागलेलो शेवटला. मग आम्ही चिपळूणला काही गॅस भरलाच नव्हता आणि इकडे रात्री नाही सकाळी आलो. इकडे सकाळी येण्यात काय अर्थ वाटत नव्हता, कारण इकडे लाईन असणार एवढं माहिती होतं. तर आता संध्याकाळी एक चान्स घेतलेला, तर लकीली नशीब चांगलं आहे. चला, फायनली नंबर आला. बाय बाय. चला CNG भरून झाला आहे आणि इथली आपली सबस्क्रायबर फॅमिली पण होती. जरा बोलणं चालणं झालं. आता संगमेश्वर गाठूया. बरं झालं नाही, बरं आल्यासारखं काम. गाडीमध्ये 0 CNG आलेलं आहे, 0. आम्ही पेट्रोलवरती गाडी चालवत होतो. शेट माणूस. तसे आम्ही शेट माणसं. आम्ही पेट्रोल नाही ना बोलतो, वत बसतो. आम्ही डिझेल वतताना नाही का माठी पुढे बघत, पेट्रोल काय आमच्यासाठी. तर आता मगाशी बोलणं झालं तर ही CNG लाईन आहे ऑनलाईन, ती दाभोळवरून इथे येते आणि आता ही पुढे चालले. हे जे तुम्हाला दिसतंय ना त्याला दुरला, तर आता हे कुठेतरी पुढे चालले. आता नेमके मला नाही माहिती कुठं ते. नाही, इथे कोणतरी कनेक्शन घेतलं असेल, कुठेतरी घेतलं असेल कोणतरी, कदाचित धामणीत पण जाऊ शकतं. हो, कनेक्शन घेतलं असेल. हां, तर नेमकं कुठं माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर सांगा. हे कनेक्शन आता नेमकं ऑनलाईनचं कुठे जातं आहे. काम चालू आहे जोरदार. इकडे हा डिंगनीचा ब्रिज. बुधवारचा बाजार संगमेश्वरचा अंक इथे भरतो. इकडे खाली पूर्ण भाजीपाला असतो. इकडे हां, आठवलं का मग काय. ओके, चल सर. असं कधी मध्ये आलो ना सीड, तर इथे एक गाडी काय एक माणूस नसतो. आता 24, 25, 26ला सगळेच गावाला आलेले दिसत आहेत. त्या बघा सगळ्याच गाड्या, दुकानं पण चालू आहे, सगळं चालू आहे. मज्जानी लाईफ आहे सगळ्यांची. सलूनमध्ये पण गर्दी बघ ना. मेन असं आमच्याकडे मार्केट आहे ना, हे 2 नंतर जरा शांत होतं. आज जरा भरगच्चच आहे सगळं. तर सरळ जाऊ दे. चला, गाडी पार्किंग केलेलं आहे इकडे आणि इकडे ही कोंबडी गली. कोंबडी गलीमध्ये मच्छी पण आहे काय?
मच्छी आता आज बघूया, फोन करून येतो. इकडे ही कोंबडी गली म्हणजे वरती आहे ना, जरा मेन रोडला वडापाव वगैरे खाऊया आणि मग शॉपिंग करूया. या बाजूला इकडे संगमेश्वर डेपो आणि इकडे वैभव वडापाव. हा फेमस वडापाव आहे संगमेश्वरचा, आज टेस्ट करा. हो नमस्कार. वैभव कोण? वैभव मी आपलं हेच आहे, आपलंच आहे. भेटतच नाहीत ते मला कधी. काय येतात की नाही कधी? की त्यांचं फक्त नाव आहे? नाही आहे, वैभव आमचा भाऊ आहे. अच्छा. आता मी इथं तर सगळं माझ्या जिल्ह्यावर. तुमचं नाव कसं? माझं सचिन. ओके. नाही कमेंट मला आली नाही मध्ये, हां. हा वडापाव दाखवा. अच्छा अच्छा. हो निवळीतला मी. निवळीतले. हां हां. हो. तुम्ही परवा येऊन गेलात का इथे? परवा नाही, गेल्या आठवड्यात आलो रविवारी. तो निखिल आणि वगैरे होता का? हो अच्छा, निखिल मग रोहित. मी ते मला टाकला नाही होतं ते. ते दुसरे होते कोणतरी ते आमची घडीशी कामाला. अच्छा अच्छा अच्छा. तर ते कसं आपण एकमेकाला समजून घेतो ना. होय होय होय. 3 वडापाव द्या ना खायला, मस्त पैकी. तर इकडे ब्रिज बनतोय समोर, डेपोच्या समोरच आहे, दादांचं दुकान आहे. वैभव वडापाव सेंटर. वैभव वडापाव सेंटर. वडापाव कसा? 18 रुपये. 18 रुपये. 18 रुपये वडापाव आहे. वडापाव आणि काय? वडापाव आणि चहा. सध्या आता ते आपलं वडापाव आणि चहा चालू आहे ना. ही गाडी आपली कुठे इथेच असते की? हा इथेच असते. हे आता पूर्वीच्या मूळ जागा आहे आपली आता. ओके. असं. हां हां हां. जरा कामाच्या याच्यातून सगळ्या अडचणी होत्या सगळ्या. अच्छा चांगलं आहे. कधी आलं तर इकडे वडापाव का. भावाचं पण तिकडे दुकान आहे, महाराष्ट्र वडापाव सेंटर. तो पण आपलाच भाऊ होता आहे देवरुख रोडला. इकडे चणे शेंगदाणे पण आहेत. काय बनवत नाही, फिक्स असेल. असो वडापाव का या खायला. या खायला. हां 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 हां. आम्हाला बोललाय स्वतःच गरम. गरम गरम खातोय. मस्त गरमागरम काढल्याने आम्ही खायला आलोय. कशी आहे टेस्ट रे? चांगली आहे ना. त्या दिवशी निखिल आणि रोहित तिथे खाऊन गेलो. हां आवडलं त्याला, मग रोहितला आवडला म्हणजे रोहितला आवडलं पाहिजे. मला आवडलं. छान आहे का? चटोरे. हां चला वडापाव खाऊन झालं आहे. आता जरा मार्केटमध्ये आलो आहे. तर हे मार्केट, टोमॅटो वगैरे घ्यायचे आहेत. पुढून पाठी येऊया ना रे, पुढून पाठी येऊया. तर हां मार्केट भरलं एकदम जबरदस्त. भिंगाणीकडे जाऊया, बरंचसं सामान भेटून जाईल. हां चला. हॅपी बर्थडे टू यू. मला लोक बर्थडे केक देत नाहीत. मी हां, स्वतःचा मी केक माझ्यासाठी स्वतःहून घेतलेलं आहे, कोणी मला दिलेलं नाहीये. बाय द वे अंकाचा माझा बर्थडे birthday झाला आहे आहे काल, म्हणून. तर सर्वांकडून विश करायला विसरू नका. काल आम्ही विसरलेलो, आता केलंय. ॲक्च्युली प्रवासाचा दिवस गेला, केक कापायलाच नाही भेटला. चला चला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खा ना बाळा, खा पहिलं खा. दे मोबाईल दे. बऱ्यापैकी सामान झालं आहे खरेदी करून. थोडंसं मार्केट फिरतो आहे. थोडे पुढे आहे ना इकडे गणेश फरसाण पण घ्यायचं. संगमेश्वरला आलं तर गणेश फरसाण आठवण येणे घ्या विहिरीजवळ मार्केटमध्ये. बाकी बऱ्याचशा दुकानामध्ये आहे, पण ऑफिशियल जो शॉप आहे ते इथे आहे. चला बरंचसं सामान घेतलं. इलेक्ट्रोल पावडर पण घेतले, काकीला हवे. आणि एक्सो ब्लेड घ्यायचे आहेत 2-3. ते वरती घराचं काम सुरू आहे, तिकडे काहीतरी पाहिजे. आता एक्सो ब्लेड घ्या 2. एक्सो ब्लेड झाला आहे. बाकी छोटं मोठं सामान. संगमेश्वरला आलं की कसं प्रत्येकाचं काही ना काहीतरी सामान असतं. भाजी घेऊन झाले. आता अंकिताने सेडला तिथे चिकनचे इथे थांबवलं आहे. चला चिकन घेऊया आणि निघूया परतीचा प्रवास. 7 वाजायला आलेत, उशीर झाला आहे बऱ्यापैकी. चला 6:15 वाजले. काय शॉपिंग काय संपत नाही गावाला आल्यावर. पळवलं या दोघांना. हे घे ते घे. चला निघूया आता. चला फायनली घरी आलो आहे. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि केक कापून घेऊया. तिकडे छोटासा केक कापलेला आहे. आता जरा घरात येऊन मोठा केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंकू, हॅपी बर्थडे टू यू. हा बघ तू बरं ते सोड आम्हा बरं.
चला आज जरा बिर्याणी आहे ना दादा ना? हा बिर्याणी बनवूया. बिर्याणीचा प्लॅन आहे. तर आता घरातून आलो आहे जरा. आज पार्टीचा पण माहोल आहे. जेवण वगैरे मस्त खास. इकडे आमचे काशीराम तात्या आणि इकडे रवी तात्या पण आहेत आणि इकडे संतोष उर्फ बारकू, ओळखत असाल याला, बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे तो. आणि हे तात्या ऑकेशनल असतात, म्हणजे मला वाटतं वर्षातून एकदा असतात व्हिडिओमध्ये. पण ह्यांच्या हातची बिर्याणी किंवा जेवण लय भारी. वाडीतला काय काय कार्यक्रम असतात तेव्हा हे फोडणीला असतात. राजा तात्या कुठे आहेत? गेल्या तात्या? राजा तात्या आणि काशा तात्या भाऊ. पण जेवणासाठी एकदम भारी. तर आज बिर्याणी बनणार आहे आपल्याला, खास प्लॅन. चला मॅरिनेट सुरुवात आहे. नवीन प्रकारचं मॅरिनेट बघतोय. पहिलं तेल टाकायचं. ओके. बस काय हे पुणेरी स्टाईल. ओके. गरम मसाला हळद बघ कुठे बघ. हळद बघ हळद. इकडे खास आपण मसाला मागवला आहे. बिर्याणी मिक्स, मटन बिर्याणी मिक्स. ॲक्च्युली चिकन आहे आपल्याकडे, चिकन बिर्याणी. पण मसाला आणला मटन बिर्याणी, जरा चव चांगली वाढते. टाकू काय हळद बघा. बस हा मसाला टाकायचा. लाल मिरची टाकत बस, बंद होत नाही तोपर्यंत. काय ते चिकन घे. आलं लसूण पेस्ट. चिकन घेतलं राहू दे पाणी. कांदा. जरा आज आपल्याकडे वेगळ्या स्टाईलमध्ये जरा हे सगळं असणार आहे. त्याच्यातून काय बोलतात त्या ह्याला? दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. दम बिर्याणी. ओके. चिकन दम बिर्याणी आज आपल्याला खायला मिळणार आहे खास तात्यांच्या हातची. यांना पुण्यामध्ये कोण ओळखतं काय? कमेंट करून सांगा. फोडणीला ठेवता एक दोन आणले ते नाही. तो पण नाही तो फोड. हां बिर्याणी मिक्स हाय अजून एक टाका तुम्ही. जाडं मीठ गावाकडचं. पण हा जेवढा पण साधा खातो तेवढं खारट नाही घ्या. नाही चांगला असतो ॲक्च्युली. हो. रवी तात्याने इकडे लय मनावर घेतली नाही कांद्यांचा. ते सगळे खडा मसाला, गरम मसाला सगळं मिक्स असतं याच्यामध्ये. बिर्याणी मिक्स मसाल्यामध्ये. हे मॅरिनेशन एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच अशा ह्याच्यामध्ये बिर्याणी खाणार आहे, दम बिर्याणी. नेक्स्ट टाइम अशी बिर्याणी आम्ही करू जातो ना. पुरा टाकू. अर्धाच पडेल टाक. हां बस झालं. आपल्याला यायला लागेल ना त्याला. आंधळ आलं का बघ पाण्याला. राईस टाकावं लागेल. झालं मॅरिनेट. होय. चिकन बघा मस्त मॅरिनेट झालं आहे. आता जो राईस आहे ना तो राईस टाकून घेऊया. पाणी गरम झालं असेल. हलकंसं पाणी टाकलं, पाणी मारून ठेवलं आहे. थोडंसं गरम पाणी घे. थोडं गरम पाणी आहे, अर्धा तांब्या. आणि गरम पाण्यामध्ये पटकन हात टाकायचं म्हणजे भारी काम आहे.
अरे मस्तच झालं ते. झालं चिकन सुक्का तयार. इथंच चढ आला. मसाला डायरेक्ट भाजत. आता राईस घालून घेऊ. पहिलं राईस बनवून घेतलं की कसं मग दम बिर्याणी बनवायला बरं पडेल. पाणी चांगलं उकळी आली ना की राईस टाकायचा. राईस थोडा अर्धा पाऊण तास भिजत घातलं तर चांगलंच आहे. वरून आलं ना बरोबर. ओके. ठीक आहे ना. इकडे कोशिंबीरची तयारी चालली आहे. छान अशी कोशिंबीर बनते. दही पण आहे इकडे बॅलन्समध्ये. आणि गावाकडचे हे जाडं मीठ बघा. हे खूप चांगलं असतं शरीराला. तसा फुलला आहे मस्त. राईस मस्त फुलतोय बघा. इकडे या बाजूला इकडे थोडंसं कॉल फ्राय होत आहे. टेस्टिंग सगळ्यांना एक पीस आला बस झाला. तुरच आहे सोबतीला. मीठ लागलं. सल्फेश पण आहे. आता याच्यामध्ये तुम्ही करायचं का आपल्याला? भात तळायचं तो वरती ठेवूया भात. हां आणि वरती थोडासा कोळसा ठेवूया. थोडासा दम मारून जाईल. होय का? दम लागला ओके डायरेक्ट डायरेक्ट. हे आता परत शिजवायचं नाही त्याच्यातच डायरेक्ट शिजेल. ओके इंटरेस्टिंग आहे. हां चला. आपण इकडे मॅरिनेट केलं होतं ना त्याच्यामध्ये हा जो राईस आहे डायरेक्टली हा बघा शिजणार कसा चिकन? तो शिजे वाफेवरती ना दम मारून रे म्हणून कुक तो कुक रे. आता सूरज फायनल स्टेज. मी हात लावू का? हां तू पण इकडे आहेस. लावा सगळ्यांनी हात लावा. हात लावा. हां चला आता काय करायचं आहे? मम म्हणा. बस झाकण दम लागला. झाकण ठेवलं. रे कॅमेरामॅन बॅटरी सोबत संतोष. आता निखारे ठेवायचे. ओके भारी आहे रे. फास्ट आहे बिर्याणी मग ही. फास्ट फूड किती वेळ गेला तेवढा जास्त बनला. नाही नाही यावेळी भरपूर बनवलं. ही फास्ट आहे मला लय फास्ट आहे. हा माहित तसं बघायला गेलं तर लय फास्ट आहे. आपण हे कांदा बिंदा कापायला टाइमपास केला. याला असे निखारे ठेवायचे. हे दम कसा दोन्ही बाजूने लागेल. खाली पण निखारे वरती पण निखारे. प्रॉपर एकदम. हे बघा खाली पण इकडे निखारे आहेत आणि इकडे वर पण निखारे ठेवलेत. इकडे पेटवा. छान असं. आणि इकडे काय संदेशची घाई चाललेली आहे आपली कॉल फ्रायसाठी. ह्यातल्याच विस्तव घे जरा. लाकूड लागेल खाली. तो नाही करायचे ना आपल्याला? इस्तो नाही करायचं. ओके हां त्याच्यावरच ते वाफेवरतीच आहे. इंटरेस्टिंग असणार आहे. बघूया तयार व्हायला किती वेळ लागतं ते ना? 10 ते साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं पकडूया. 15-20 मिनटामध्ये बिर्याणी तयार होईल. इकडे ही दम बिर्याणी बनते. याच्याकडचं काय बघा खाली फक्त हे निखारे आहेत. निखारे पूर्ण आहे ना झाले पाहिजे. बस मसाला होईल तो. आणि या बाजूला इकडे चिकन कॉल फ्राय. चिकन कॉल फ्राय करणारे बघा कोण कोण आहे तिकडे खास. दिने पण काय पण गावाकडे मजा येते की नाही? खूप मजा येते. आता 2-3 दिवस इकडेच राहायचं. जेव्हा जेव्हा जमतं ना तेव्हा आम्ही असे सगळे भाऊ मजा करत असतो. हे सगळे आमचे भाऊ बंद. हे बघा कल्प्या आहे, संतोष आहे, दिनेश, सूरज, इकडे संदेश. वहिनीचा फोन आला वाटतं. वहिनी म्हणतात बिर्याणी खाल्ली की नाही. बिर्याणी कुठं अजून कॉल फ्राय नाही झाला. हे शिजलं ते बोलत ना ते तेच होणार आहे त्यात. मटन सुक्का झालं. बिर्याणी तयार झाली मस्त एकदम. हे बघा दम बिर्याणी तयार झाले. इकडे कौल फ्राय मसाला आहे. एक वाढूनच टाका आता ह्याच्यावरतीच. इथला एक गायब आहे. हां एक गायब आहे. इथला पण एक गायब आहे. असू दे. चला मग बसा आता सगळ्यांनी. काय रे चला. बिर्याणी मस्त झाले आणि संदेशने काम घेतले हातामध्ये खास. इकडे बघताय पंक्तीमध्ये मस्त जेवणाची मजा खास. काय रे हे लिंबू राहिलं. पास कर एकच आहे ते पास कर मग.
कोलफ्राय पण एक पीस देऊन टाका. इकडे सुभाष जात आहेत, कशा जात्या खास मीटिंगसाठी आलेला, पण रात्री पार्टी केली बरं झालं नाही, एकत्रित जेवण जरा. आणि खास काशाचा त्यांचं आभार, एवढी छान बिर्याणी केली. सूरजने काय कोशिंबीर घेतले, दही कमी झालं. काय झालं तिकडे दुकान हे सांगितली नस ना, तेवढंच आणलं संगमेश्वरमधनं. मसाले एक नंबर मारत दम लावून इकडे जेवायला सुरुवात केली आणि इकडे आपलं ताट मस्त सजलंय. तू लवकर का नाही आलास? आलो होतो मगाशी, मग इथं आलो होतो परत गेलो. काय चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. तर छान अशी पार्टी झाली आणि वाडीतील सर्व भाऊ वगैरे एकत्र असतात ना, अशा कमी वेळा असतात. म्हणजे होळी, हनुमान जयंती आणि अशा काही मीटिंग्स वगैरे असतील, सर्व एकत्र असतो तेव्हा छोट्या मोठ्या पार्ट्या होतात. तर आज खास एक वेगळ्या प्रकारची आपल्याला बिर्याणी पाहायला मिळाली. तर आता घरी आलेलो आहे, मस्त बिर्याणी पार्टी झाली. तर तात्पुरता सुरुवात म्हणजे आता इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.